नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आणि आताच मी किंजूला शाळेतनं सोडून आले आणि येता येता भाजी पण घेऊन आले. ती कालचीच आहे भाजी, आता साफ करायची आहे आणि पालकची भजी बनवायची आहेत. खूप छान होतात पालकची भजी. त्या दिवशी मी रेसिपी केलेली ना, एवढं मस्त झालेलं ना, आता अजून बनवणार आहे मी. आणि येताना भाजी आणली. सोललेलं नाही भेटलं ग. बघा, दही आणलं, तिला रेसिपी करायची आहे ना. जास्तच आणलंय, किंजूला आवडतं ना, पराठ्याबरोबर खायला पण येईल. एक जिरा सोडा आणला आणि दूध आणलं 1 लिटर. पनीर पडलं बघ खाली, ती खंगवून ठेवा. हो, किती पाहिजे होतं मग? तू सांगत नाही, मी जास्त आणलं असतं ना मग. तू काहीच बोलली नाही, तो तसंच खराब होतं. त्या दिवशी फेकून दिलं माहिती आहे ना. घरी या फ्रीज मध्ये ठेव खंगाळून. दूध धुवून ठेवा पिशव्या. आणि बेसन आणलं, भजी करायची आहेत. आणि सोललेली मका नाही भेटली ग सोनू, सोलायला लागल. कवळी असली तर सोलता पण येत नाही. आता याला जरा आयडियानी सोलायला लागल असं. तिथं मी आधी कणीस घेतलं आणि पुढं आली तर तिथं सोललेली मका होती. पण एवढं त्याच्यावर माश्या घोंग 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 करत होत्या ना, माझं मनच नाही झालं घ्यायचं. आणि हे बघ, चणे पण आणलेत आणि कारले आणलेत मस्त असं. ती रवा, इडली रवा आहे ना, ती असं त्याला लावून तळायचं एकदम क्रिस्पी. आणि वरण भात करायचं, लय छान लागतं. कोथिंबीर आणली आणि अंडे आणलेत बघ. लिंबू लागणार आहे, तरी पण असावं लिंबू, घरात लागतात लिंबू. चला झालं, आता हे सगळं ठेवते फ्रीज मध्ये साफ करून आणि जेवते. खूप भूक लागली मला. चला तर ठेवते. ती नीट करायची इथंच राहू दे, मी नीट करते. आणि ही बाकीचं ठेव फ्रीज मध्ये. ती पण ठेव, नंतर पिते मी. जेवते आता मी. ती ठेवून मला ताट आणून दे. हा, काहीच नाही जेवायला, ती खाते ना थोडस. गुळीच्या डब्याला बनवलेलं ती हे आहे ना, मसूर आहे ना, थोडी खाते. लय म्हणजे लय भूक लागली, असं अंग थरथर कापतं माझं. आणि नंतर ही साफ करते, मग जेवण बनवते. भजी बनवते आणि गवारीची भाजी बनवते. वरण केलं, वरणाला फोडणी द्यायची का तेवढी? हा, चल मी आधी जेवते, हे बाकीचं नंतर स्टार दिला, दाखव. शाळा सुटायच्या आणि भरायच्या टायमाला कसं काय स्टार दिला किंतु तुला? दिला असेल बरोबर ना. कसं काय स्टार दिला तुला? तू काय केलंस? मी अभ्यास केला, डान्स केला. मी काय आणि फिंगरफेडची नावं सांगितली ना. फिंगरचं नाव सांगितले. दाखव, लय हुशार आहे बाबा माझा फिंगर. दाखव स्टार. स्टार बघा, स्टार बघा. बघा, किंजूचा स्टार लाईट आहे. लाईट लाव. किंजूचा स्टार मिळालेला आहे. स्टार मिळाला. लय हुशार आहे. क्यूटी माझी. मला झोपायचे. झोप आली. झोप झोप झोप. हाय गाइस, मी घरी आलो. मी कुल्ला गेलो होता. मी अभ्यास केला होता. मी कपडे बदलला. मी छान छान पाणी पिलं, टिफिन खाल्ला. आणि एका जागेवर उभा राहून बोल. एका जागेवर उभा राहून बोलायचं. बरं, तुझ्या मनाने. हाय गाइस, मी आलो घरी. मी कपडे बदलला. मी ना टिफिन खाल्ला, पाणी पिला. आणि आणि बोल, मी नाही काय बोल. हाय गाइस, मी आलो घरी. मी ना आणि टिफिन खाल्ला.
पिणार आणि मी झोपणार. मी दूध करून ठेवते. आणि चिऊ मी बेबे ठेवला. आणि स्टार्ट दिला. चिचणी चाय दिले. मी ना चांगला खाऊ? अभ्यास केला ना. हे बघ. हा छान टीचरनी स्टार दिला. आणि हा, मम्मी आता भजी बनवते माझ्यासाठी. मम्मी माझी भाजी बनवते ना. मी आणि मी कपडे बदलला. हो. आणि आता किती वेळा सांगतो. आणि आणि आता मी झोपते थोड्या वेळ. आता मी झोपते. आराम करते आता मी. आम्हाला करते मी. चला मी बाय. झोपते. बाय. मी स्ट्रॉंग सबस्क्राइब करा. लाईक करा. बाय बाय. बाय. सबस्क्राइब करा. लाईक करा. बाय बाय. तर चला इथे बघा मी सगळी भज्याची तयारी केली या. हे बघा सगळी तयारी करून ठेवली होती आणि किंजूला आणायला शाळेत गेली होती. बघा पालक स्वच्छ धुवून ठेवलाय. अजून एक बटाटा खिसवायचा या, कारण की खिसायला टाइमच झाला ना तोपर्यंत शाळेत जायला. तर आता मी तिला पहिलं दूध देते आणि भजी बनवते. आणि मी काल पण त्या दिवशी पण भजी बनवलेले, ती रेसिपीसाठी बनवलेले. आता मी तुम्हाला दाखवते मी कसं भजी बनवते. तिला दूध देते आणि बाकीचं काम करते. चला आता त्या पालकच्या भज्यामध्ये एक बटाटा टाकायचा आहे आपल्याला. आता मी याची साल काढून घेते. हे बघा सगळं मी याच्यातलं पाणी काढून घेतलंय आणि पाणी नितळायला अजून ठेवते मी याच्यामध्ये. आता मी काय करते, पालक चिरून घेते बारीक. पालक चिरून घेतलाय आणि ह्याचा मी ठेचा बनवून घेते. लसूण आणि मिरची, लसूण भरपूर घ्यायचा. आता ठेचा बनवते. आता मी टिचून घेते आणि याच्यामध्ये जिरे पण टाकते. चिचून घेते. बघा मी जरा पण पाणी टाकलं नाही, परफेक्ट झालं मिश्रण. आता आपल्याला हे लगेच तळायचं आहे. तुम्ही जरा जरा थोडा वेळ लावचाल ना तर तसं त्या भाजीचं पाणी सुटत राहील आणि हे बॅटर पातळ होईल. बघा इथे सगळी भज्याची तयारी झालेली आहे. तेल पण गरम झालंय. आता आपण भजी तळून घेऊया मस्तपैकी. आणि आपल्याला असे छोटे छोटे टाकायचे आहेत. जेवढं कढईत बसेल तेवढं आपण टाकून घेऊया. जर कोणाला तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना कोणालाही पालकची भाजी वगैरे आवडत नसेल ना तर असं भजी तुम्ही बनवून देऊ शकता. लहान मुलांना तर खूप आवडतात. माझ्या किंजूला पण खूप आवडतात असे भजी. ती अशी भाजी खात नाही बनवलेली, पण भजी खाते. मग मी तिच्यासाठी अशी भजी बनवून देते तिला. आणि तेवढेच भाजी पण पोटात जाते ना पालकची. आता आपल्याला हे एकदम क्रिस्पी तळून घ्यायचे. काय करायची मस्त असे क्रिस्पी आपले भजी तळून झाले. हा सुगंध तर काही छान सुटला बघा. तो असे क्रिस्पी तळायचे. काढून घेते. कसा आवाज आला. किंजू तर लई खुश होईल. चला बाकीचे राहिलेले मी असे तळून घेते आता.
ये इकडं देते तुला भजी. हे बघा चिंटूला काय दम निघा ना, गरम आहे. ये घी. ये ना पिल्लू. ए पिल्या काय भजी पिल्लू काय. अगं ती सुपडी तुटेल की ग, कशात कचरा भरायचा इकडे. हा बघ गरम आहे. गरम 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 आहे रे राजा, गरम आहे. गरम आहे बा भाजल. आहा हे बघा मस्त गरमागरम भजी आणि मस्त पाऊस पाऊस पडतोय बाहेर. आणि बरोबर ना पाऊस शाळा भरायच्या आणि सुटायच्या टायमालाच येतो पाऊस. आता बघा कमी झालाय पाऊस, पाऊसच नाही आता. मुलांची आपदा, परत मुलांच्या आईंची आपदा, सगळे आपदा असते. पण छत्री पकडा, दप्तर पकडा, खूप म्हणजे खूप त्रास होतो. आणि पाऊस नेमका त्या टायमालाच येतो. काय ग बघा तिखट लागला, बबल्याला तिखट लागलं. सरळ खाते. हो खूप मस्त झालं. जास्त तिखट केलंच नाही आज मी, फक्त 2-4 मिरच्या टाकल्यात बाळा. धर गरम आहे ना. चला आता जेवते मस्तपैकी, खूप भूक लागली मला. बघा मस्त आज गवारीचं कालवण बनवले, चपाती आणि भजी आणि वरण भात. आणि देऊ बाबाला तिखट लागली. त्या दिवशी किती भजी खाल्ले, काल का परवाच मी रेसिपी केलेली, तेव्हा तिखट नाही लागलं तुला. चल मी चपाती बरोबर चारते तुला, चपाती बरोबर चारू. हां चल चला घेऊया.